जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024साठी आपण एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आणि विषय बघू शकता आपण। विषय आहे वर्ष 2024 मधील पोलीस भरती मध्ये एक संधी मिळण्याबाबत आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू करावे। आणि हे जे निवेदन आहे ते देण्यात आलेले आहे प्रति माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। आता बघा, सेवेस अर्ज सादर करतो की आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी मागील पोलीस शिपाई भरती 22-23 भरतीमध्ये आम्हाला तांत्रिक अडचणी कारणास्तव संधी देण्यात आली नाही। मध्यंतरी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी आम्ही बसलो असता यावेळी महाराष्ट्र पोलीस महानिरीक्षक पडवळ साहेब यांनी एक संधीबाबत पत्र काढले असता त्यात फक्त 2023 मध्ये वय ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देऊ असा उल्लेख केला आहे। तर बघा, पोलीस शिपाई भरती 22 ते 23 असल्यामुळे जे आता जे भरती झालेली होती 17,471 पदाची, ती भरती केव्हाची होती तर 22 आणि 23। तरीही आपण त्यामध्ये दुरुस्ती करून 22-23 असा उल्लेख करून शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून योग्य ती कारवाई करावी। तर जे आपलं आंदोलन झालेलं होतं वयवाढीसाठी, त्यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आचारसंहितेपूर्वी सर्व अर्ज हे भरून घेण्यात यावे, नवीन जाहिरात लवकरात लवकर काढावी यासाठी हे पत्र देण्यात आलेले आहे। आणि स्वतः हे मुकुल किनकर सरांनी हे माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेबांना हे दिलेलं आहे आणि त्यांनी रिमार्कसुद्धा केलेला आहे। तर सर्वांनी अशा प्रकारे निवेदन द्यायचे आहे। काही पण विद्यार्थी चुकीचे निवेदन देत आहे, तर हा असा फॉर्मॅट सर्वांनी द्यायचा आहे, जसा तसा फॉर्मॅट लिहायचा आहे, चुकीचा फॉर्मॅट लिहू नका। काही विद्यार्थी 3 मार्च 2023चा GRचा उल्लेख करत आहे, काही विद्यार्थी चुकीचा उल्लेख करत आहे। तर तो उल्लेख न करता आपलं जे उपोषण झालेलं होतं आझाद मैदान येथे, त्यामध्ये जे आपल्याला पत्र मिळालेलं होतं वयवाढीचं, त्यामध्ये फक्त सुधार करायचे आपल्याला। तिथे फक्त 2023 असा उल्लेख होता, तिथे फक्त 22-23 असा उल्लेख करायचा आहे। इथे बघा, हे जे पत्र आहे असं मी आपल्या टेलिग्रामवर टाकतो आणि हेच जसंच तसं कॉपी करून सर्व आमदार खासदार आणि ज्यांना पण द्यायचं आहे त्यानुसार तुम्ही मागणी करू शकता। तेव्हाच आपली योग्य मागणी आणि योग्य स्वरूपात आपली मागणीची दखल घेतली जाईल विद्यार्थी मित्रांनो। तर सर्वांनी अशा प्रकारे निवेदन द्यायचे आहे। काही पण चुकीचे निवेदन विद्यार्थी देत आहेत, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। धन्यवाद।